कृष्णा सोनारवाडकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काय अधिक माहिती आहे? उदय कोतवाल आणि तुषार आपटेंना पोलिसांनी अटक केली आहे। सागर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना कर्जतच्या परिसरातून ताब्यात घेतल्याचं कळते। तुषार आपटे आणि उदय कोतवाल जे महिनाभरापासून फरार होते आणि बदलापूरच्या अल्पवयीन मुलींसोबत जो काही लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलेलं होतं, ज्यामध्ये अक्षय शिंदे आरोपी होता, त्याच गुन्ह्यात त्यांना पॉक्सोच्या एका कलमासहित आरोपी बनवण्यात आलेलं होतं। शाळेच्या व्यवस्थापनानं जाणून बुजून या प्रकरणाची माहिती असताना कुठेतरी ती लपवण्याचा प्रयत्न केला, बातमी दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर योग्य ते पाऊल पॉक्सोच्या नियमानुसार उचललं नाही। हा ठपका तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्यावरती ठेवण्यात आलेला होता। उदय कोतवाल हे शाळेचे चेअरमन आहेत, तर सेक्रेटरी तुषार आपटे आहेत आणि ते गुन्हा दाखल झाल्यापासून महिनाभरापासून फरार होते। हायकोर्टात सुद्धा ठाणे पोलिसांच्या तपासावरती प्रश्न उपस्थित करण्यात आले। या दोन्ही ट्रस्टींना तुम्ही आतापर्यंत अटक का करू शकले नाही, त्यांना जामीन मिळवण्याची वाट बघताय का, अशा शब्दात काल हायकोर्टानं ताशेरे ओढलेले होते आणि आता आपण पाहतोय की ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना कर्जतच्या परिसरातून ताब्यात घेतल्याचं कळतंय। मात्र या सगळ्या प्रकरणाचा तपास हा SIT कडून सुरू आहे। SITच्या ज्या चीफ आहेत त्या विशेष पोलीस महानिरीक्षक आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे। त्यामुळे ठाणे पोलिसांची गुन्हे शाखा या दोन्ही आरोपींना SITच्या ताब्यामध्ये देणार आहे आणि SIT कडून त्यांना रितसर अटक दाखवली जाईल आणि त्यानंतर उद्या त्यांना कोर्टात हजर केलं जाईल। मात्र आता सध्या ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यामध्ये दोन्ही आरोपी आहेत आणि त्यांना पुढच्या काही काळामध्ये किंवा पुढच्या काही तासांमध्ये SITच्या ताब्यात दिलं जाईल आणि त्यानंतर SIT कडून त्यांना रितसर अटक दाखवून कागदोपत्री उद्या त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे या दोन्ही आरोपींना अटक म्हणजे बदलापूर प्रकरणातील ही अधिक मोठी अपडेट म्हणावी लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।